नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज विविध संस्था संघटनेतर्फे संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तर इंदोरा लाल चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शेकडो तरुणांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केले. त्यासाठी अतिशय दुःखाचा दिवस. या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही सर्व देशवासी आणि सर्व बांधव इथे आलेलो आहोत. त्यांना नमन करायला आणि विनम्र अभिवादन करायला. जय हिंद. मी दिनेश वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा महासचिव आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. त्यांना अभिवादन करण्याकरता आम्ही सगळे आलेले आहोत. बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा 6 डिसेंबरच्या दिवशी एकदम अस्वस्थ होते, अस्वस्थ राहूनसुद्धा त्यांनी आपल्या जे उद्यान डब्बा लिहिलं, म्हणजे तो शेवटचा पॅरेग्राफ राहिला होता, तो पॅरेग्राफ त्यांनी त्या दिवशी लिहिला आणि त्यांचं देहवासन झालं. बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा देहवासन झालं आणि त्यांचे जेव्हा ते आपलं दादांना त्यांना आणलं, त्यावेळेस इतका जनसमुदाय होता की 25-30 लाखांचा जनसमुदाय त्यावेळेस उपस्थित होता. त्यावेळेस ना टी व्ही होता, ना कोणत्या आज जे साधनं आहे ते काही साधनं नव्हते, तरी 25-30 लाख लोक त्यावेळेस तिथे उपस्थित होते. त्यावेळेस एक बाई, एक आमची माता बाबासाहेबांच्या पायाजवळ जाऊन म्हणाली की बाबा तुम्ही गेले, पण आमचं जे लेकरू आहे ते शिकत होतं, तुमच्यामुळे शिकत होतं, आता आम्ही शिक्षण कसं घेणार. तर तेच परिस्थिती आज उद्भवलेली आहे. आज शिक्षण इतकं महाग झालेलं आहे आणि शिक्षणाकडे या सरकारचं दुर्लक्ष आहे. त्याकरिता आपल्या सर्वांना, आंबेडकर चळवळीच्या लोकांना सतर्क राहणं गरजेचं आहे. सर्वांनी आजच्या अभिवादन करताना एवढंच सांगू इच्छितो की सगळ्यांनी आपल्या मुलांना त्यांना शिकवलं पाहिजे. शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. तेव्हाच आपण या भारत देशात आपण टिकू शकू. कारण आपल्या विरोधात भरपूर लोक आहे. जेव्हा आपण शिक्षण घेऊ, आपण पुढे जाऊ, तेव्हाच आपण त्याच्यावर मात करू. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो.
महान कार्य केलं आहे त्या आज महापर्व दिन आहे त्यांना महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब समाजाच्या संघातर्फे भावपूर्ण विनम्र अभिवादन करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य बाबासाहेब आंबेडकर समाज संघातर्फे आम्ही दीक्षाभूमीला पंडितचा दर्जा मिळण्यासाठी संघर्ष केला आणि तो दीक्षाभूमीला पंडितचा दर्जा मिळाला. त्याचप्रमाणे दीक्षाभूमीला डाक तिकीट काढण्यासाठी आम्ही तो संघर्ष केला. दीक्षाभूमीवर डाक तिकीट निघाली आणि आज आम्ही त्यांना आमच्या संघटनेतर्फे अखिल भारतीय सर्व वर्ग समाजातर्फे त्यांना भावपूर्ण अभिवादन करतो. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69वा महापरिनिर्वाण दिवस आहे. काय सांगणार आपण या संदर्भात? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिवस असून त्यामध्ये देशातल्या सर्व नागरिकांना आम्ही भारतीय सेनेचे माजी सैनिक आहोत आणि सैनिक असल्याच्या नात्याने देशाच्या जनतेला आणि देशाला आम्ही एक संदेश देणं आवश्यक आहे की बाबासाहेबांनी जो त्याग केलेला आहे आणि संविधान तयार करून देशामध्ये जे बंधुत्व निर्माण केलं ते बंधुत्व कायम राहिलं पाहिजे आणि सर्व धर्म समभाव या देशामध्ये कायम असायला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं आहे शिका आणि संघटित व्हा. त्याप्रमाणे आपल्या लेकरांना शिक्षण देऊन लेकरांना संघटित करून संविधानाची त्यांना वाचन करून त्यांना संविधानाची दिशा दिली पाहिजे आणि देशामध्ये शांती निर्माण केली पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही चतुसूत्री संविधानाच्या माध्यमातून देशभरातल्या 140 करोड जनतेच्या मनात पेरणी करत परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी समतेचा संदेश बळकट केलेला आहे. अशा परमपूज्य महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आज मी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद.